मंडळी सर्वांना नमस्कार। मी तुम्हाला सांगणार आहे आज हवामान अंदाज। तर शेतकरी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये। मी तुमचे या चॅनल मध्ये स्वागत करत आहो। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू महाराष्ट्रामध्ये नेमके कोणकोणत्या भागामध्ये जास्त व तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो, कोणकोणत्या भागामध्ये अति प्रमाणात पाऊस या काही भागामध्ये दिसेल आपल्याला 48 तासांमध्ये। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल करा, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन लगेच भेटेल। शेतकरी मित्रांनो, बातमी येत आहे की विदर्भाकडे अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या काही जिल्ह्यामध्ये आजपासून रेकॉर्ड ब्रेक पावसाला सुरुवात होणार आहे आणि रात्रीपर्यंत खूप जास्त पावसाला सुरुवात होणार आहे। हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे आणि भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि अनेक ठिकाणी नद्यांना पूर, छोटे मोठे तलाव भरणार आहे, छोटे मोठे तळे भरणार आहे, छोटे मोठे नद्या भरणार आहे। हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे। आणि मराठवाड्याकडे पाहिले तर मराठवाड्याकडे तर या काही जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पावसाला सुरुवात होणार आहे। औरंगाबाद, नांदेड, जालना, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, परभणी या काही जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पावसाला सुरुवात होणार आहे। आणि अर्ध कोकण पट्टीकडे पाहिले तर कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, वलसाडच्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी भाग बदलत मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे। ही अंदाज तुम्ही लक्षात ठेवू शेतकरी बंधूंनो। खाली पाहिले तर राजापूर, सावंतवाडी या काही जिल्ह्यामध्ये नाशिक पर्यंत, अहमदनगर पर्यंत, सोलापूर पर्यंत अनेक ठिकाणी जास्त पावसाला सुरुवात होणार आहे। ही अंदाज तुम्ही लक्षात ठेवू शेतकरी बंधूंनो। महाराष्ट्रामध्ये 6 जुलै ते 11 जुलै दरम्यान खूप पावसाला सुरुवात होणार आहे। भाग बदलत पाऊस पडणार आहे। अनेक नद्यांना पूर आणि अनेक तळे भरणार आहे, छोटे मोठे। हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे हवामान अंदाजाच्या अंदाजानुसार। तर शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून। बाय बाय।